नमस्कार. आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली ती हेअर मास्कने. 1 चमचा मेथीदाणा, 1 चमचे जवस आणि 2 चमचे तांदळाचं पीठ आहे ना, एक मोठ्या ग्लासमध्ये पाणी उकळलेलं ठेवलेलं आणि त्यामध्ये छान असं उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं देखील घालायची आणि त्यानंतरच यामध्ये जर तुमच्याकडे जास्वंदीची फुलं असतील, पानं असतील, ती देखील तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकतात आणि त्यामध्ये घालू शकतात. आणि या ठिकाणी भरपूर अशी कोरफड आहे, तर कोरफड देखील मी घेतली. छान अशी ती ना मी मिक्सरला ब्लेंड करण्याऐवजी ना छोटीशी किसणी असते त्याने मस्त असा त्याचा गर काढून घेतला. तोपर्यंत इकडं आपलं तांदळाचं पीठ वगैरे छान शिजत आलेलं आहे. त्यानंतर चाळणीने ते गाळून घ्यायचं, कारण की त्याचा सगळा अर्क हा सगळा या तांदळाच्या पिठामध्ये उतरलेला असतो. अशा प्रकारे कोरफडच्या जेलमध्ये ते मिक्स करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर केसांना अप्लाय करायचं आहे. केस गळतीसाठी असो, हेअरफॉल आपल्याला खरंच खूप उपयोगी येतं हे. आणि ज्या पद्धतीने आपण बाहेरच्या ज्या ट्रीटमेंट बघतो, केराटिन ट्रीटमेंट असो, त्यामध्ये अशाच प्रकारची ज्या क्रीम्स असतात ना त्या वापरलेल्या असतात. तर केस धुवायचे होते, तर त्याआधी मी केसांना छान असं मुळाला न लावताना आपल्या केसाच्या पूर्ण लास्टच्या केसापर्यंत आपल्याला लावायचं आहे. तर सगळ्या केसांना मी अप्लाय करते आणि साधारण 1 तासासाठी आपल्याला हे ठेवायचं असतं. एक आठवड्यातून ना 2दा जरी अप्लाय केलं ना तरी भरपूर असा इफेक्ट होतो. म्हणजे साधारण आता मी हे 15 दिवसापासून अप्लाय करत होते, तर मला थोडासा रिझल्ट जाणवला आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा ठरवला. तर ज्यांना कुणाला हा प्रॉब्लेम असेल ना, तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ ही जी रेमेडी आहे, होम रेमेडी, ती ट्राय करून बघा. कोणत्याही गोष्टीला होण्यासाठी ना बराच वेळ लागतो, तर हळूहळू असं सगळं करा. आणि असेही माझे केस खूप खराब झालेले आहेत आणि छान असा त्याला कट पण करायचा आहे, परंतु इच्छाच होत नाही की एवढा हेअरफॉल होत असताना आणखी केस कसे कट करायचे. परंतु थोडासा हेअरफॉल आता मी थांबवला बऱ्यापैकी आणि अजून थोड्या दिवस वाट बघणार आणि मग नंतर केस देखील छान अशी कट करणार आहे. तर छान असं आपल्या केसांना हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हेअर मास्क आणि 1 तासानंतर हेअर वॉश करणार आहेत. 1 तासानंतर छान असे हेअर वॉश केले आणि ना थोड्या वेळासाठी असे मस्त बांधून ठेवायचे, जेणेकरून केसांना छान अशी गरम वाफ पण मिळते. आणि त्यानंतर चांगले केस मी कोरडे करून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे ना केस खरंच खूप स्मूथ झालेले आहे, कारण की माझे केस ना फार ड्राय होते आणि ह्या सगळ्या लावल्यामुळे ना केस छान असे स्मूथ झाले आहेत. त्यानंतर सकाळी लाडू खाल्ला आणि लाडू खायला काय आपल्याला आरामात बसायला वेळ मिळत नाही, तर किचनमध्ये काम करतानाच खाल्ला. त्यानंतर सकाळी नाश्त्यासाठी होता तर कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं होतं की मी काल रात्रभरासाठी ही जी कांद्याची सालं आहे ती या ठिकाणी भिजवून ठेवली होती. आता सगळ्यात महत्वाचं, आपल्या घरात जर असे म्हणजे प्लांट असेल, इनडोअर किंवा आउटडोअर कुठल्याही प्लांटसाठी ना, तर सगळ्यात महत्वाचं फर्टिलायझर जे असतं ना ते आहे हे कांद्याची साल असो, लसणाची साल असो किंवा आपण डाळिंबाचे जे फ्रुट्स खातो त्याच्या सगळ्या साली अशा भिजवून ठेवायच्या आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते आपण त्यावरती स्प्रेड करायचं आहे. यामुळे सगळ्यात बेस्ट असं जे फर्टिलायझर आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आता मी या ठिकाणी बॉटल घेतलेली आहे, ही ज्यूसची बॉटल आहे. प्लास्टिकची कुठलीही तुम्ही बॉटल घेऊ शकता आणि त्यामध्ये स्प्रे टाकून आपण स्प्रे करू शकतो. तर असा स्प्रे असेल तर तो तुम्ही त्यानंतर आपण तुम्हाला मी दाखवते आपण कसं याला स्प्रे करू शकतो ते. त्यानंतर ना सकाळी असं ऊन पडलं की सगळी जी इनडोअर प्लांट आपली घरातली झाडं आहेत ना, ती मी बाहेर बऱ्या वेळासाठी अर्धा-पाऊण तासासाठी नेऊन ठेवते, कारण की त्यांना सकाळचं कोमट ऊन भेटलं पाहिजे म्हणून सगळी बाहेर नेऊन ठेवली. आणि जे आता मी फर्टिलायझर जे केलेलं आहे, जर आपल्याला पावसाळ्यामध्ये त्यांना ऊन तर मिळत नाही किंवा पिवळी पडतात आणि त्याच्यावरती मवा म्हणतो, अशी बारीक बारीक किडे देखील बसलेली असतात. अशी सगळी ही कांद्याची जी साल आहे ती मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली
आणि त्याचं पाणी या ठिकाणी याला मारत होते. त्याच्या मुळाशी झाडांवरती मारायचं, जेणेकरून त्याच्यावर तो मावा तर होतच नाही, परंतु झाडांची वाढ देखील खरंच खूप छान होते. आणि इंडोर प्लांट आहे ना आपल्या घरामध्ये देखील प्रसन्न वाटतं, म्हणून ही सगळी प्लांट लावलेली आहेत. सगळ्यात माझं आवडतं प्लांट होतं ते रबर प्लांट, जे मला खरंच खूप आवडतं. तर त्या सगळ्या झाडांना मी या ठिकाणी मारलेलं होतं. आणि अशी बरीचशी झाडं मी आणलेली होती नर्सरीमधून. त्यानंतर कुंड्या आणल्या आणि माती, कंपोस्ट खत वगैरे असं सगळं घालून ही सगळ्या झाडांना मी मारत आहे. आणि साधारण महिन्यातून एकदा ना मग सगळं मोकळं करून वगैरे त्याची व्यवस्थित आपल्याला काळजी घ्यावीच लागते. तोपर्यंत 8-10 दिवसातून एकदा त्याला पाणी घालायचं असतं, कारण की सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि त्याला इतकी पाण्याची गरज नसते. इंडोर प्लांटमध्ये ना सतत पाणी घालायचं नसतंच, त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं बरं. तर अशा पद्धतीने छोटे मोठे जे काही मी सगळे रोपं लावलेले होते ते सगळे मी थोड्या वेळासाठी उन्हात ठेवले आहेत. आणि त्यानंतर वरती गॅलरीमध्ये हा मोगरा लावलेला होता, गुलाब लावलेला आहे. 2 प्रकारचे गुलाब आहे, परंतु पावसाने एका गुलाबाचे सगळेच पानं गळून गेले. त्यानंतर हे देखील एक फुलाचं झाड आहे, त्याचं नाव माहीत नाही, परंतु खूप मस्त फुलं येतात याला. त्यानंतर बाजूला होतं ही शेवंतीचं, आणि शेवंती खूप छान बहरली होती. सकाळी जे तुम्हाला मी हेअर मास्क दाखवला केस गळतीसाठी, हेअरफॉल साठी ना, तर तो मी खूप वेळा ट्राय केला. थोडासा मला फरक जाणवतोय आणि म्हणून मी तुमच्यासोबत तो शेअर केला. तर जर तुमचा कुणाचा होत असेल ना, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कोणत्याही गोष्टीसाठी ना खूप वेळ लागतो, लगेच काय आपल्याला त्याचं तूप खाल्लं की रूप येतं असं म्हणतात ना, तशी गोष्ट नाहीये ती. तर त्याला बराच वेळ लागतो. जर तुम्हाला होत असेल ना, तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकतात. आणि त्यानंतर सकाळची बरीच कामं, आपलं नेहमीचं डेली रुटीन, मग तेच तुमच्यासोबत काय शेअर करायचं म्हणून मग बाकीची कामं वगैरे केली आणि मग आता तुम्हाला भेटते आहे. तर आज तूप बनवायचं होतं, मग तुपाचा पण तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओ शूट करते आणि त्यानंतर पुढे काय घडतंय तेही तुम्हाला दिसेलच. त्यानंतर साय साचलेली होती ती तो मस्त अशी मिक्सरला फिरवून घेतली आणि त्याचा लोण्याचा गोळा निघाला आणि थोडंसंच होतं, त्यामुळे मग कढईमध्ये छान असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर मस्त मंद आचेवरती कढवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तूप हे जास्त दिवस टिकतं आणि खराब होत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने मग एकदम असं ट्रान्सपरंट आणि खूप छान पिवळसर असा कलर आलेला आहे. त्यानंतर थंड होण्यासाठी मी ठेवलं आणि त्यानंतर मिस्टरांचे कपडे या ठिकाणी इस्त्री करायला घेतलेले होते, कारण की 15 दिवसातून एकदा हे माझं ठरलेलं काम असतं. त्यावेळेस मी त्यांची सगळी शर्ट्स इस्त्री करून ठेवत असते. 15 दिवसातून एकदाच हे काम असतं आणि 15 दिवसासाठीची तयारी होऊन जाते, त्यामुळे मला असं आधीमध्ये लक्ष द्यावंच लागत नाही. कपडे तर इस्त्रीच होतात, त्याचबरोबर कुठले कपडे खराब आहे किंवा कुठल्याला स्टिचिंग वगैरे करायची आहे, कुठलं ड्राय क्लिनिंगला द्यायचं असतं, या सगळ्या गोष्टी ना त्याच वेळेस मी सगळीकडे कपाटच व्यवस्थित करून ठेवते. त्यांचे सगळे व्हाईट शर्ट्स वगैरे जे असेल त्याला आला टाकायचा आहे का, कुठे आला काय करायचं, या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि साधारण 2 तास त्याच्यासाठी मी देते. आणि एकदाच मग माझं त्या 15 दिवसाचं काम होऊन जातं. आणि हे शर्ट्स ना काढताना त्यांना खूप प्रॉब्लेम होतो, खालून ओढावे लागतात आणि माणसं काही व्यवस्थित ते करत नाही. त्यामुळे मी अशी हँगरला अडकवून ठेवते, जेणेकरून त्यांना जे हवं आहे ते शर्ट त्यांना काढता येईल. अशा पद्धतीने ना मग सगळे शर्ट्स मी कपाटामध्ये अडकवून ठेवते आणि सगळ्या ज्या पॅन्ट्स आहेत त्या खाली ठेवते. तर मला ही पद्धत खूप सोपी वाटते. तर अशा पद्धतीने सगळे हँगर्सला अडकवल्यानंतर कपाटामध्ये देखील दिसायला छान दिसतं. त्यानंतर एक बेडशीट होतं जे खालच्या कॉटला हॉलमध्ये लावायचं होतं आणि असंच लावलं की मुलं ओढून येतं, त्यामुळे मी दोन्ही बाजूने स्टिच करून घेतलं आणि त्यानंतर ते गादीला घातलेलं होतं, कारण की ते असं घातल्यानंतर ते दिसत देखील छान होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये असेच खूप सारे व्हिडिओज घेऊन. बाय.